मुंबईला जायची मानसिकता काय? मानसिकता म्हणजे काय? पुढं मुंबईकडे जायचीच पूर्ण तयारी झाली, निघालो. उद्या सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला मुंबईला जाणार. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मराठा आणि मी हटणार नाही. पूर्ण ताकदीनं तयारी झाली, निघालो उद्या सकाळी. पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या सगळ्याच विषयी पॉझिटिव्ह घेतलेले. एकही विषय त्यांचा आम्ही निगेटिव्ह आतापर्यंत घेतलेला नाही. शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून मराठा समाजानं मान सन्मान त्यांच्या शब्दाचा करून त्यांना खूप काही वेळ दिलेला. आता बैठक घेता चांगली गोष्ट आहे, परंतु 54 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेला डाटा पाहिजे. त्यांच्या परिवाराला, जे परिवार आहे त्यांचा नातेवाईकांना, त्यांनाही दिलेला एकूण 54 लाख प्लस किती कोटींचा लाभ होतोय याचा पण डाटा पाहिजे. आणि सगळ्या सोयऱ्यांचा तो आदेश नंतर कामाला येतोय, अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला आदेश कामाला येत नाही. यावर त्यांनी द्यावं, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही मुंबईला गुलाल घेऊन यायलो तुमच्याकडे. देशात असं कधीच घडलं नसतं, गुलाल घेऊन डोक्यावर टाकायला जायचं, कधीच घडलं नसतं देशात. पण मराठ्यांची मी फसवणूक नाही करू शकत, चुकू नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी फसवणूक नाही करू शकत खोटी. सगळ्या सोयऱ्यांचा आदेश काढला, वोट हुकूम झाला आणि मराठ्यांना दाखवायचं, हे बघा सगळ्या सोयऱ्याचं झालं, कागद दाखवायचा. आणि सगळ्या सोयऱ्यात झालं, त्यांनी प्रमाणपत्र मागायला कोणाकडे जायचं? ज्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांच्याकडेच पत्र नाही, तर यांनी कोणाकडे जायचं? मी नाही फसवणूक करू शकत समाजाची, अजिबात नाही. त्यामुळे उद्या मी मुंबईकडे निघालो. मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांचे हे जाणारे जे मराठ्यांचे लेकर आहेत, तिथे मायबाप म्हणून सध्या राज्य ते सांभाळत आहेत, त्यांच्याच लेकर आहेत. त्यांनी सांभाळावं, त्यांना घ्यायलेत तिकडं तुमच्याकडे मागणी करायला आणि शांततेत आमरण उपोषणाला. त्यांचीच जनता आहे, त्या गादीवरती याच जनतेनं त्यांना बसवलेलं आहे. मग ते पोरं एकदा मागणी करायला शांततेत तुमच्याकडे आलं म्हणून तुम्हाला काय वाईट वाटायला लागलं एवढं लगेच? येऊ द्या ना, शांतते आले. तुम्हाला 7 महिन्याचा वेळ दिलेला, 23 तारखेला पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी. आम्हाला हौस नाही ना मुंबई जायची, हौसच नाही आम्हाला मुंबई जायची. तुम्ही असून देण्यात म्हणल्यावर नसलेलं काही देऊ शकत नाही तुम्ही मराठ्याला, काहीच देऊ शकत नाहीत नसलेलं. असून देण्यात तुम्ही तर नसलेलं काय देणार आहेत तुम्ही आम्हाला? आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या ते देणार, त्यांच्या परिवाराला देणार, मराठवाड्यात नोंदी सापडणार. मला एक गोष्ट सांगा, मला आज कन्फर्म माहिती मिळाली, शिंदे समिती 24 डिसेंबरला थांबवायचं ठरलं होतं, तिला थांबवलं नाही. तिला रेग्युलर तपासण्या म्हणजे नोंदी शोधण्यासाठी पाठवलं होतं. आज 20 तारीख ग्राह्य झाला, 1 महिना झाला. शिंदे समितीने काय काम केलं त्या महिन्यात? कसा न्याय मिळव मराठ्याला? कसा न्याय मिळव? तुम्हाला 4 दिवसापूर्वी सांगितलं आम्ही, आधी 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं, पण 4 दिवसापूर्वी सगळीकडे शिबिर लावायचे आणि त्यांनी ठरवलं, मला येऊन सांगितलं. आणि ग्रामपंचायतला ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याचा कागद लावायचा. मराठवाड्यात काही ठिकाणी लावलंय, फक्त महाराष्ट्रात कुठेच नाही. शिबिर नाही, फिबिर नाही, काहीच नाही. काय न्याय देणार आहे तुम्ही लोकांना? हेच आमची फसवणूक आहे प्रत्येक वेळेस, म्हणून आम्ही मुंबईकडे निघालो. उद्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला कोणाच्या नोंदी मिळाल्या त्याचा कागद लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक अर्ज भरतील, त्यांचं नाव येतील, नाही भरतील ते त्यांचा प्रश्न आहे, मग भरतील. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या, एकदम सोपा विषय. तिसऱ्या दिवशी त्यांना प्रमाणपत्र द्या. त्यांच्या परिवाराची वंशावळ जुळायची गरज नाही. ज्याची नोंद मिळाली म्हणल्याच्या नंतर त्याचा परिवार चुलता फुटणे काके हे सगळ्या दुनियालाच माहिती आहे. 54 लाख प्लस तो आकडा परिवाराला दिलेला करा. हे 3 दिवसात फक्त काम होते, फक्त 3 दिवसात. तुम्ही शांततेत जाऊन आमरण उपोषण करून कुठेही जाऊ शकता, राज्यात देशात कुठेही करू शकता. 7 महिन्यानंतर तेवढाच एक अवलंब करायला इथं करण्याऐवजी मुंबईला चाललो. काय बदल केला? काहीच नाही. अपेक्षा आम्हाला शिंदे साहेब 100% मनातून लक्ष घालतील आणि फडणवीस साहेब सुद्धा मनातून लक्ष घालून हे विषय गोडी गुलाबीनाच मार्गी काढणं, पहिले प्रयोग भानगडीत पडायचं नाही. आणि ते 100% मराठ्यांना मनातून लक्ष घालून न्याय देतील, कारण नोंदी मिळाल्यावर द्यायला हरकत काय, हा आमचा मूळ प्रश्न. थँक्यू. करा तुमचं चालू. पुन्हा सुरू करा, वेगळं पेज जाऊ द्या.